आपण हा योग दिवस म्हणून साजरा करतो. दिनांक 21 जून 2026 रोजी प्रशांतनगर अंबेजोगाई येथे साकारत असलेल्या औदुंबर नेत्र रुग्णालय आणि श्री ओम मेडिकल यांचा उद्घाटन समारंभाच्या या मंगल प्रसंगी आपले सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत.
आपल्या
डॉक्टर ज्ञानोबाजी दराडे सर हे आपल्याला आशीर्वाद कर शुभेच्छा पर मार्गदर्शन करतात. आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वप्रथम सगळ्या जगामध्ये जो योगाचं आयोजन झालं आहे त्याबद्दल सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मंचाच्या सर्व कुटुंबियाचं खूप कौतुक, कारण नवीन ठिकाणी तुम्हाला जिथे मेडिकल कॉलेज चालू आहे तिथे चालू करण्यासाठी आता आम्ही त्याला प्राध्यापक विभाग प्रमुख म्हणून त्यांना भविष्यामध्ये ज्या कुठल्याही अडचणी येतील कधीही प्रॉब्लेम येते, कारण डोळ्यामध्ये किंवा मेडिकल लिगल केसेस खूप झालेल्या आहेत. साधी दोष झाली तरी कोणी कोर्टात जातं किंवा तक्रार करतो. अशा वेळेला कितीही कविता झालेल्या आहेत, पण आपल्याला कवितेकडे न जाता डोळे हे जुलमी गळे ते एवढंच माहिती आहे. परंतु आपण हे सर्व जग बघतो, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ते जग फक्त डोळ्याने दिसू शकतो. डोळ्याला जर अंधत्व आलं तर त्याचे विपरीत परिणाम काय होऊ शकतात हे आपण कल्पना करू शकता. 1-2 घंटे तुम्ही डोळे बंद करून काम करून पहा. ते काम करत असताना ज्या अडचणी येतात तशा अंधांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात. अशा अंधांना, मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना, अजून कुठल्या तरी कारणास्तव अंधत्व आलेल्या रुग्णांना अतिशय उत्तमरित्या आपल्या स्वतःच्या किमयेनं डॉक्टर किमया नेत्र संजीवनी देणार आहे. तिथे परत एकदा अभिनंदन. सेवा ही परमो धर्मः असं म्हणतात. माणसाने सेवा करत असताना तो एक धर्म आपला आहे, तो पाळला पाहिजे. मेडिकल इथिक्समध्ये असं सांगतात की काही सेवा ह्या त्या नियमानुसार, मान्यतेनुसार झाल्या पाहिजे. आपण प्रॅक्टिस करत असेल तर आपला सेवा धर्म आहे आलेल्या रुग्णांची सेवा त्याच्या मनासारखी करणे. शासकीय नोकरीमध्ये धर्म असतो मोफत सर्व करणे, परंतु इथे ॲज अ बिझनेस, ॲज अ व्यवसाय की मोफतची बऱ्याच वेळेला काय होते की किंवा आपली घरची आहे, मोफत सेवा मिळू शकते ह्या दृष्टीनं बऱ्याच वेळेला लोक येतात. परंतु तिचं काम आहे की तिच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाचं समाधान करणं. आणि असं म्हणतात की गुड बिगिनिंग इज बेस्ट स्टार्ट. बेस्ट स्टार्ट करायचं असेल, तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, यश पाहिजे असेल तर सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची पाहिजे. आणि तिच्या मशिनरी वगैरे मी सर्व पाहिलेल्या आहेत. त्या मशिनरी खूप छान आहेत. मी सर्वांना आव्हान करतो, अंबानगरीतील सर्वांना आव्हान करतो की डॉक्टर किमयाकडे आपण डोळे तपासणीसाठी आवश्यक यावे. मी तिला परत एक छोटंसं सांगू इच्छितो की आपल्याला थोडीशी प्रसिद्धी करावी लागते. कुठल्याही व्यवसायाची प्रसिद्धी केल्याशिवाय त्याला धंदा चालत नाही म्हणतात किंवा बिझनेस चालत नाही. त्या दृष्टीने थोडंसं आपल्याला आपल्या हॉस्पिटलबद्दल जनसामान्यामध्ये माहिती करणं गरजेचं आहे. जास्त न बोलता डॉक्टर किमया वानखेडे, उमेश का हां जयेश किमया जयेश वानखेडे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप चांगली सेवा करावी, अर्थार्जन करावं. अर्थार्जन करत असताना लोकांना समाधान द्यावं आणि सगळ्यांना नेत्रसंजीवनी द्यावी अशी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो, धन्यवाद सर. खूप छान असं अनमोल मार्गदर्शन आपण ह्या शुभप्रसंगी केलं. नक्कीच डॉक्टर किमया मॅडम आणि नाव बी किमया, तिनं किमया आमच्या मित्राच्या मुलीनं किमया करून दाखवली. आणि नंतर जयेश वानखडे यांना सुद्धा इथं घेऊन आपण ज्या गावामध्ये सेवासाठी आपल्या आईवडिलांच्या गावामध्ये आपल्या आईवडिलांच्या मित्रांकडे नेत्रालयाची सेवा देण्यासाठी आपल्या अंबाजोगाईतल्या नागरिकांना चांगली दृष्टी ठेवण्यासाठी त्यांची काळजी करण्यासाठी आमची मित्राची कन्या आमची कन्या इथं अंबाजोगाई शहरामध्ये आज नेत्रालयाचं दवाखाना टाकीत आहे. त्याबद्दल त्या डॉक्टरचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं मी माझ्या रुमते परिवाराच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून आपल्या गावातील ज्या पेशंट येतील, ते नागरिक येतील, त्यांचं चांगली सेवा तुझ्या हातून घडव आणि सगळ्यांना चांगल्या दृष्टीनं अंबाजोगाई शहर दिसावं
याच्यासाठी प्रयत्न करू हीच योगेश्वरीची मी प्रार्थना करतो. मला इथं बोलवलं, कांबळे आणि वानखेडे परिवाराने आमचा सन्मान केला, त्याबद्दल सर्व दोन्ही कुटुंबाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. राजकीय क्षेत्रात असल्यामुळे दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे आपल्याला उपदेश केलेले आहेत ते नक्कीच आपण आपल्या अमलात आणू. त्याबद्दल काही वावगं ठरणार नाही. तुमचे शुभाशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीचे असतील. मी विनंती करतो बिराजदार सर यांना की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. पहिल्यांदा मी औद्योगिक नेत्रालय निवम मेडिकल स्टोअर याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आज जागतिक योग दिन. जगभरात आपल्या योगाचं महत्त्व जे ऋषीमुनींनी आपल्या भारतामध्ये खरंच योगाचं महत्त्व खूप जगभरामध्ये पटलेलं आहे. त्याच्याच एक औचित्यातून आपण आज 21 जून जागतिक योग दिन साजरा करतो. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज औद्योगिक नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष गेल्या 40 वर्षापासून नेहमी एक मोठ्या भावासारखे एक सावलीसारखे माझ्या पाठीशी राहिलेले, नेहमी माझ्या सुखदुःखामध्ये मला सांभाळणारे आणि एक अंबाजोगाईचे पत्रकार क्षेत्रामध्ये प्रत्येकजण प्रतिष्ठित आहे, प्रत्येकजण हे आहेत, पण नाही पत्रकार म्हणून आणि प्राध्यापक म्हणून आणि ज्यांना मी नेहमी माझ्या वडील भावाच्या ठिकाणी त्यांना बघतो असे आपल्या सर्वांचे आदरणीय प्रतिष्ठित नानासाहेब घाटाळ सर, त्या कार्यक्रम उपस्थित असलेले ज्या फॅमिलीशी मी गेल्या 40 वर्षापासून नाते असे आहे, अशी लोमटे फॅमिलीचं तुम्ही सर्वजण ओळखता. लोमटे परिवारचं पूर्ण कार्य केलं असेल, त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, नावलकी तुम्हाला माहीत आहे. जे तात्या नेहमी मला आपल्या मुलासारखं सांभाळायचे, तात्या वडिलासारखे होते, त्यांचे सुपुत्र म्हणजे मित्र लहान भावासारखे असलेले आत्ता ज्याने नवनिर्वाचित नगरसेविका आणि मित्र किशोर कवजी, त्यांच्या कन्या रचनाताई, सगळ्याचं नाव असं उज्जैन लोक बसले बाकरे, तर सगळ्याचं नाव घेणं का मी 40 वर्षापासून आहे. काहीचा जन्म माझ्यासमोर झालेला आहे इथं ह्याच्यामध्ये आपण सर्व उपस्थित. त्या प्रसंगी किमयाला मागे 4 गोष्टी एक हाकाने सांगायचे. बेटा पप्पा असतील, पप्पाने इथं भरपूर आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं आहे, कांबळे सर आणि वहिनी आहेत, त्यांनी एवढं मोठं तुला हे करून MS वगैरे अर्थमध्ये करून आपल्या मेडिकल कॉलेज आपल्या शहरामध्ये प्रॅक्टिस करायला किंवा आणलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या अपेक्षा काय असतील ते जाणून घेऊया. आणि आमच्या मेडिकल प्रोफेशन बघतो की आजकाल आमचं वैद्यकीय ही आधी एक सेवा होती, नंतर तो व्यवसाय झाला आणि धंदा होऊन पाहतोय. सध्या कुठेतरी मनात कुठेतरी वाईट वाटतं की बा एवढं व्हायला नाही पाहिजे, मी होऊ देऊ नका. आणि किंवा तुला सांगायचं तेवढा हक्क मी आहे मला की प्रॅक्टिस करत असताना फक्त आपण पैसे कमवायच्या मागे, पैशाला तुझ्या मागे वगैरे पैसे मागतू नकोस. आणि सगळ्यात आमच्या प्रोफेशनमध्ये आहे समुपदेशन नावाची एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. तर आपल्या इथे येणारे खूप गरीब लोक आहेत, श्रीमंत लोक मोठमोठ्या दवाखान्यातून ऑपरेशन करून घेतील, खेडेगावात गरीब लोक येतात, फक्त आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं ते एक सोशल बॅकग्राऊंड तू बघ, सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड बघ आणि ते बघून त्यांना समुपदेशन कर आणि त्याच्यानंतर तू त्याची सेवा कर. आणि तू बघ एक तू केलेल्या एक किमयानंतर जेव्हा तू सार्वजनिक क्षेत्रामध्ये वावरशील, कुठे खेडेगावात घेशील, जेव्हा एखादा रुग्ण येऊन तुझ्या पाया पडतो तेव्हा कळेल की तू काय केलेलं असते. आणि हे करत असताना आपल्याला त्रास होतो, मला त्रास झालेला होता, त्रास होतो. आजकाल काउन्सिलिंग समुपदेशन करणं एखाद्या पेशंटला 5-10 मिनटं घेऊन सांगितलं ना, अर्ध दुखणं त्याचं तिथे रुग्ण होतं. आता मला माहिती आहे, मी स्वतः एक्सपिरियन्स केला त्याच्यामध्ये. प्रत्येक रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो कुठं तेव्हा रुग्णाची सायकोलॉजी बिघडलेली, मानसिकता बिघडलेली असते. फक्त 4 गोष्टी त्याच्या लेवलप्रमाणे त्याला समजून जर तुम्ही प्रॅक्टिस केलीस ना, यू आर द बेस्ट प्रॅक्टिशनर असेल अंबाजोगाईमध्ये.
आणि डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी काय आपलं मेडिकल कॉलेज आहे, सरांसारखे एक्सपर्ट्स आहेत आणि कधी 24 तास तुला काही प्रॉब्लेम आले तुझ्या सर्जरीच्या वरती शेळके सर सुद्धा आहेत. आता सरांनी तुला आश्वासन दिलं तर नेहमी तुझ्या पाठीशी असतील. मेडिसिनचा काही प्रॉब्लेम असेल फिटनेसला डेफिनेटली एक तुझे काका म्हणून मला तू एक नंतर डॉक्टर मला हाक मारशी एवढं मी तयार राहशील. खरंच खूप चांगलं वाटतं की अशा औदुंबरमध्ये येतं. औदुंबर वृक्षाचं महत्त्व आपल्याकडे माहिती आहे. एक पवित्र वृक्ष आता हिंदू संस्कृतीमध्ये आहे. नाव खूप चांगलं ठेवलीस. आणि जयेशने सुद्धा आता जयेशची भेट झाली. समोर दिसत नाही कुठे येते जयेश कुठे बाहेर मध्ये बसला असेल. जयेशला एक विनंती राहील. जयेश तो मेडिकल फील्डमध्ये तिकडच्यामध्ये आहे. ती किमेला डेफिनेटली कृष्ण ती सांभाळून घेईल. त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून तेवढा अधिकार नव्हता. येते उद्घाटन करणारे भरूचमध्ये याटल सर होते, मोस्के साहेब होते. पण हा मान कृष्णाचे माझे संबंध गेल्या जेव्हा मी MBBS करत असल्यापासून कृष्ण आमच्या समोर आम्ही बरोबर गेलो. नंतर त्याची बदली झाली. कृष्ण या प्रसंगी एक उद्घाटन प्रसंगी मला बोलवला. त्याबद्दल तुमचं वहिनीचं आणि पूर्ण या फॅमिलीचं मनापासून मी आभार मानतो. परत आता किमिया मी तुला मनापासून शुभेच्छा देतो. बेटा प्रॅक्टिस करत असताना पैसा भरपूर मिळतो आपल्या प्रोफेशनमध्ये. पैसा सर्व काही नाही आहे, ठीक आहे, पण ते करत असताना तू पैशाच्या मागायला लावू नकोस. हे माझी एक नम्र विनंती आहे. जेव्हा तू काउन्सिलिंग भरत द्यायची ना पेशंट तुझ्याकडे येते आणि खरंच तो एक दिवस येईलच. डेफिनेटली एक दिवस तो येईल की आमच्या मेडिकल कॉलेजचे पेशंट पहिले तिकडे तुझ्याकडे येतील. मग काउन्सिलिंगवर भर दे, पेशन्स ठेव. पेशंट होता प्रत्येक पेशंटला आपलं एक दैवत समजून त्याची सेवा कर. कारण रुग्ण खूप काही शिकून जातात. माझ्या लाईफमध्ये खूप रुग्ण येऊन गेले. कोणा भरपूर रुग्ण काही भरपूर काही शिकून जातात. आणि तीच आपली एक देव म्हणून देव त्याच्यातच देव कोणी बघितलेला नाही आहे. आपल्याला देवाची उपाधी देतात, ही गोष्ट वेगळी राहिली. प्रत्येक रुग्णामध्ये देव बघ, देवाची आपण कशी सेवा करतो, देवावर कसं श्रद्धा ठेवून येतो, तसंच प्रत्येक रुग्णामध्ये देवाला बक्षील तिच्यातले पैसे काढून एखाद्याचा सत्कार करणे, काय कार्यक्रम आयोजित करणे, ते फक्त कोणाकडून शिकायचं राजाकडून शिकावं. मला सुद्धा माझ्या लाईफ बरंच त्यांनी मदत परत राजा भाऊचं मी मनाबरोबर तुमचा आभार मानतो. परत मग सर्वांना मी सांगणार नाही किंवा किमयाकडेच येऊन दाखवा, मी तुला म्हणणार नाही. पण तिच्या नावातच एक प्रकारची किमया, ती किमया तिचे दाखवणारच आहे. फक्त तिच्या पाठीशी राहा. कधी आम्ही माणूस म्हणजे आम्ही काही मशीन नसतो, माणूस आहे शेवटी. आमच्याकडे कळत न कळत कधी कधी काही चुका होतात. तेव्हा तुमचा अधिकार आहे की बा सर तुम्ही इथं चुकला, त्यांनाही तशा आपल्या मुलीसारखं तिला सांभाळून घ्या. तिच्या प्रसंगी तुम्हा सर्वांना बसले सर्व प्रतिष्ठित आहेत. आम्हाला तुम्हा सर्वांना मी विनंती करतो. परत एकदा ह्या औदुंबर रुग्णालयाचं उद्घाटन झालं आणि श्री ओम मेडिकल उद्घाटन झालं मी जाहीर करतो. आणि मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं या औदुंबर नेत्रालय आणि श्री ओम मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आपण धन्यवाद काका. योगा दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि इथे उपस्थित सर्वच माझे वडीलधारी काका लोक माझ्या वडिलांसारखे आहेत, खूप खूप शुभेच्छा. आज औदुंबर नेत्रालय आणि श्री ओम मेडिकल याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उद्घाटक म्हणून डॉक्टर मिरासदार सर असतील, माजी नगराध्यक्ष महादू मस्के काका असतील, घोडके काका असतील, दराडे सर असतील, त्याचबरोबर प्राध्यापक नानासाहेब गाढाळ काका असतील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ आणि अनुभवी असे गाढाळ काका त्यांचा आशीर्वाद घेऊन इथे उपस्थित आहेत. आणि इथं किमयाताईंच्या या नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी सगळेच जण जे इथे उपस्थित आहेत. आज मला बोलवताना काकांनी सांगितलं की तरुण तडफदार, त्याच पद्धतीने किमयाताई सुद्धा या ठिकाणी तरुण तडफदार आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून या नेत्रालयाला बबन काकांनी सांगितल्यासारखं दूरदृष्टी निर्माण करण्याचं आणि एक चांगली क्लिअर दृष्टी देण्याचं काम आमच्या युवकांच्या माध्यमातून या अंबाजोगाई नगरीमध्ये वाढत आहे. आणि या दृष्टीसाठी तुमचं सुद्धा मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं मार्गदर्शन नक्कीच आमच्या सर्वांच्या पाठीशी असू द्या.
आणि या ठिकाणी किमयाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने, खरं तर आत्ता आपण पाहतो की आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्क्रीन टायमिंग हा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलशिवाय आपल्याला झोप येत नाही, मोबाईलशिवाय आपण जेवत नाहीत, मोबाईलशिवाय आपण इवन वॉशरूमला सुद्धा जात नाहीत. तर हा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यांवरती येणारा ताण असेल किंवा पैशाच्या मागे आत्ताच विराजदार सरांनी सांगितल्याप्रमाणे की खूप लोक जे आहेत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक नाही तर 2 नाही 3 जॉब करतात, नाईट शिफ्ट्स करतात, डे शिफ्ट्स करतात, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे सुद्धा येणारा डोळ्यांवरतीचा जो ताण आहे तो खूप वाढत चाललेला आहे. आपल्या शरीराला जरी आपण अनलिमिटेड सगळ्या गोष्टी करत असू किंवा आपल्यामध्ये ती शक्ती जरी असली तरी आपल्या अवयवांची जी एक पात्रता असते ती खूप लिमिटेड असते. ती चॅनलाइज करणं आणि त्याची तेवढीच निगा राखणं आरोग्यासोबत खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज योगा दिनानिमित्त या नेत्रालयाचं ताईंनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी उद्घाटन ठेवलं. डोळ्यांची जी डोळ्यांचं जे आरोग्य आहे, नेत्रांचं जे आरोग्य आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण हे जे सुंदर जग आहे त्याची दृष्टी आपल्याला डोळेच देतात. डोळे हे असं म्हटलं जातं की ज्ञानाचं आणि आपल्या जीवनाचं हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराला जर आपण स्वच्छ सुंदर निरोगी ठेवलं, आपण घरामध्ये जसं सकाळी उठल्यावरती सर्व महिला अंगण झाडतात, रांगोळी वगैरे काढतात, त्याच पद्धतीनं आपले जे नेत्र आहेत ते सुद्धा आपल्या प्रवेशद्वारासारखेच महत्त्वाचे आहेत. त्याची सुद्धा निगा राखणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्याला डोळ्यांचा त्रास जोपर्यंत आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला त्रास होतो. परंतु खूप वेळेला असं असतं की आपण रेग्युलरली आपले जे आय चेकअप आहे ते करणं खूप महत्त्वाचं असतं. एव्हरी 2 months 2.5 monthsला एक शेड्यूल असतं आणि त्या पद्धतीने जर आपण आपले डोळे चेक करत राहिलो, खूप जणांना चष्मा असतो, नंबर वाढलेला असतो पण कळत नाही. आपण आपल्या कामांमध्ये बिझी असतो, परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या नेत्रालयाचं उद्घाटन झालेलं आहे किमयाताईंच्या माध्यमातून. तर सर्वांनी नक्कीच 2 ते 2.5 महिन्याला आपले एक रेग्युलर चेकअपसुद्धा या ठिकाणी करावं. मुख्यतः जे इथे सर्व ज्येष्ठ काका लोक उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की खूप वेळेला कळत नाही, आपल्याला डोळ्यांमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, परंतु या रेग्युलर चेकअपच्या माध्यमातून आपल्याला ते कळून येतात आणि त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो इतर शरीराच्या अवयवांवरती सुद्धा पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ब्रेनवरती मला असं वाटतं डोळ्यांचं जर काही तुम्हाला आजार असेल तर त्याचा परिणाम आपल्याला ब्रेनवरती किंवा मायग्रेन कोणाला त्याच्यातून निर्माण होतं, असे बरेच आजार आपल्याला त्यातनं उद्भवतात. तर ते उद्भवू नये आणि त्याची जी काळजी आहे, त्याचं जे प्रिकॉशन आहे ते आधीच आपण घेतलं पाहिजे. यासाठी नक्कीच तुम्ही ताईंच्या या नेत्रालयाला सगळेच जण व्हिजिट कराल अशी अपेक्षा करते. या ठिकाणी बोलावलात, मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते आणि परत एकदा किमयाताईंना या नेत्रालय या ठिकाणी अंबाजोगाई नगरीमध्ये नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप असं चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं आव्हान तुम्ही योग साधून औदुंबर नेत्रालय डॉक्टर किमया जयेश वानखेडे व श्री ओम मेडिकल माझा पुतण्या विजय नानासाहेब घोडके या दोन्ही म्हणजे मेडिकल आणि नेत्रालयाच्या उद्घाटन प्रसंगी या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अंबाजोगाईचं अतिशय अनुभवी, अतिशय प्रसिद्ध विवेक सिंधू वर्तमानपत्राचे, ज्यांनी विवेक सिंधू हा या शब्दाला पण अंबाजोगाई शहराला इतिहास आहे. तर या वर्तमानपत्राचं जवळपास मला वाटतं 30 वर्षापेक्षा जास्त 46 वर्ष झालेले आहेत, 43 वर्ष. तर अतिशय चांगल्या दर्जाचं वर्तमानपत्र चालवणारे प्राध्यापक माझे वडिला समान असलेले नानासाहेबजी गाटाळ सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये आल्यापासून डोळ्यांचे ऑपरेशन करताना एक उदात्त हेतू ठेवून आपला सहकारी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आणि स्वतः द्वितीय क्रमांक स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज नेत्रबिंदू शस्त्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात क्रमांक 1ला घेऊन येणारे माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर
नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वरजी दराडे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं मोलाचं मार्गदर्शन करून बऱ्याचशा टिप्स देऊन डॉक्टर किमयाला या ठिकाणी आपली उपस्थिती व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे पण मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर गेल्या 40 वर्षापासून माणसातला जीव, आपण डॉक्टरला माणसातला देव मानतो आणि त्या देवासमान व्यक्तिमत्व माझे आदर्श डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार सर, मेडिसिन विभाग प्रमुख यांनी पण आपला अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, अनमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो.